सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. त्यामुळे तुम्हाला मुलांकडे जास्त लक्ष देता येणार नाही, ज्यामुळे ते तुमच्यावरती रागावतील. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. शारीरिक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीतनं तुम्हाला दुप्पट नफा मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा चांगला राहील. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगलं यश मिळेल. काही नवीन लोकांशी तुमचे संबंध निर्माण होतील. आज तुम्हाला अचानक एखादी मोठी रक्कम मिळेल. मुलांची जबाबदारी पार पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडनं फायदेशीर माहिती मिळेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमच्या बायकोकडे जास्त लक्ष देता येणार नाही, त्यामुळे ती तुमच्यावरती रागावेल. तुम्हाला थोडासा दुपारनंतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पोटदुखीशी संबंधित तक्रारी तुम्हाला राहतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील सुख आणि शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. शत्रूच्या युक्त्या समजून तुम्हाला घ्याव्या लागतील. कुटुंबामध्ये सुख शांती राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. तुमची कीर्ती आणि वैभवामध्ये वाढ होईल. बुद्धीने घेतलेल्या निर्णयांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज मुलांची जबाबदारी पार पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना आज वरिष्ठांकडनं शाबासकी मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आज तुम्हाला बँकेकडनं कर्ज प्राप्त होऊ शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यापूर्वी विचार करण्याची गरज नाही, कारण त्यांना त्यामध्ये यश हे नक्कीच मिळेल. इतरांच्या मदतीसाठी तुम्ही स्वतःहून पुढे याल, परंतु लोक याला तुमचा स्वार्थ समजतील. महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील आणि तिचं लग्न जमण्यास देखील मोठं हातभार लागेल. आज तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वैवाहिक लोकांसाठी चांगल्या संधी घेऊन येईल. सरकारी नोकरी करणारे लोक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. जोडीदाराचा विश्वास वाढेल. वडिलांची तब्येत बिघडेल. तुम्ही त्यामुळे चिंतेमध्ये सापडाल. आज विद्यार्थ्यांना कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेण्याची गरज आहे. इतरांच्या मदतीसाठी तुम्ही आज स्वतःहून पुढे याल. तुमच्या एखाद्या मित्रासाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. कौटुंबिक सदस्यांकडनं चांगली बातमी ऐकू येईल. तुमचा आदर वाढेल. प्रयत्नानं केलेलं काम हे सार्थकी लागेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये आज नवीन ऊर्जेचा स्रोत पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांच्या सहकार्याची आवश्यकता राहील. सरकारी नोकरी करणारे लोक आज स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील.
जोडीदाराप्रती तुमचं प्रेम हे वाढीस लागेल. तुम्हाला आज अतिउत्तम प्रणय सुख मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती ही गंभीर संकटामध्ये सापडू शकते, त्यामुळे थोडे सावध व्हा. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये एक नवीन डील फायनल करण्यासाठी तुम्हाला भावंडांचा सल्ला घ्यावा लागेल. कौटुंबिक सदस्यांकडनं तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला येईल. तुमचा आदर सर्वसामान्यांमध्ये वाढेल. प्रयत्नांचं काम तुमच्या सार्थकी लागेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये आज नवीन ऊर्जेचा एक संचार पाहायला मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे पैसे कोणत्याही शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये गुंतवले असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. कोणतीही गुंतवणूक करताना इतरांचा सल्ला घेणं मात्र टाळा. लव्ह लाईफमध्ये येणारे अडथळे आज संपुष्टामध्ये येतील. मुलांकडनं तुम्हाला सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर विवाहाचे चांगले प्रस्ताव तुम्हाला येतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम कराल तर त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुमच्या आवडीचं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःहून कराल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. सामाजिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न हे यशस्वी होतील. आज तुम्ही कुठलीही गुंतवणूक करताना इतरांचा सल्ला घेणं टाळा. लव्ह लाईफमध्ये येणारे अडथळे संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला मुलांकडनं काही सकारात्मक बातम्या देखील ऐकायला मिळतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही कोणाकडनं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च तुम्ही टाळाल. तुम्ही जर तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे पुन्हा तुम्हाला परत मिळणार नाहीत. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चिंता वाढू शकते. तुमच्या हातामध्ये अनेक कामं असतील. आईच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज तुम्हाला नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं तर ते अगदी तुम्हाला सहज मिळेल. आज व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल झाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगलं यश मिळेल. आज एखाद्या मित्राकडनं किंवा शेजाऱ्यांकडनं तुम्हाला ताण हा येऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. वडिलांच्या मदतीनं तुमच्या समस्यांवरती उपाय शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. काही ठिकाणी गुंतवणूक करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.